नमस्कार, मी श्वेता अंकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया। सर्वप्रथम पाहूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। दुष्काळासाठी बेळगावात शेतकऱ्यांचा एल्गार, जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा, मदत, कर्जमाफी आणि सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी। कंगराळीत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त, ग्रामपंचायतीच्या कारवाईत 20 ते 25 श्वान आली पकडण्यात, नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोहीम आणखी तीव्र करणार। बेळगावमध्ये दुर्मिळ शिवबाणांचे दर्शन, गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्त त्रिपुर सुंदरी मठात धार्मिक सोहळा, संभाजीराव भिडे यांच्या हस्ते प्रथम पूजा। कर्नाटकमध्ये 7,000 विद्यार्थ्यांना HIV ची बाधा, कर्नाटक देशात 3ऱ्या क्रमांकावर, महाविद्यालयात तपासणी, समुपदेशन व जनजागृती मोहिमेचे आदेश। चिकोडी शेतकऱ्यांचा एल्गार, नुकसान भरपाई आणि सिंचनासाठी हजारो शेतकरी रस्त्यावर, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। संततधार पावसाचा कहर, बिजगर्डीत मातीचे घर कोसळून संसारोपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान भरपाईची मागणी। निपाणीजवळ महामार्ग ब्रिजची चौकशी, संरक्षक भिंत कोसळल्यानंतर आमदार शशिकला जोल्लेंची पाहणी, नितीन गडकरींकडे चौकशीची मागणी। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूयात सविस्तर बातम्या। बेळगावात दुष्काळाच्या प्रश्नावर शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला। विविध मागण्यांसाठी हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले असून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। दुष्काळ जाहीर करण्यासह मदत, कर्जमाफी आणि सिंचन प्रकल्पांच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सरकारचं लक्ष वेधलंय। सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलाय। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी बेळगावात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। चन्नम्मा सर्कल येथे साखळी आंदोलन करण्यात आल्याने काही काळ वाहतूक बंद करण्यात आली होती। राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, बाधित शेतकऱ्यांना प्रति एकर 50,000 रुपयांची मदत द्यावी, कर्जमाफी जाहीर करावी आणि सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या। ऊस आणि मका पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा करत शेतकऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। रायबाग मुडलगी परिसरातील कालव्याचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नसल्याने शेतकरी अडचणीत असल्याची तक्रारही करण्यात आली। मोर्चानंतर शेतकरी प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन सादर केले। दुष्काळाच्या प्रश्नावर 60 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिलाय। बेळगाव तालुक्यातील कंगराळी बीके गावात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्यानंतर ग्रामपंचायतीनं तातडीने कारवाई करत विशेष मोहीम राबवली आहे। 2 दिवसांपूर्वी घडलेल्या कुत्रा चावण्याच्या घटनेनंतर प्रशासनानं घेतलेल्या या पावलामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। बेळगाव तालुक्यातील कंगराळी बीके गावात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक, विशेषतः शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला होता। 2 दिवसांपूर्वी एका लहान मुलाला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर ग्रामपंचायतीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत विशेष कुत्रे पकडणारे पथक पाचारण केले। ग्रामविकास अधिकारी विनोद रंगापगोळ यांच्या पुढाकाराने पार्वतीनगर, न्यू वैभवनगर आणि कंगराळी परिसरातील सुमारे 20 ते 25 भटके कुत्रे पकडून त्यांना सुरक्षित निवारा केंद्रात हलवण्यात आले। या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून ग्रामपंचायत सदस्य परशुराम पवार यांनी ग्रामविकास अधिकारी आणि पथकाचे अभिनंदन केले। दरम्यान परिसरात अजूनही 200हून अधिक भटके कुत्रे असल्याचा अंदाज असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम आणखी वेगाने राबवण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीने दिली आहे। बेळगावमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त एका दुर्मिळ धार्मिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। हजारो वर्षांच्या परंपरेशी संबंधित असल्याचा दावा असलेल्या 6 दिव्य शिवबाणांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली। या विशेष सोहळ्यात धार्मिक विधी आणि पूजेला विशेष महत्त्व देण्यात आलं। संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते शिवबाणांची प्रथम पूजा पार पडली। बेळगावातील ओमनगर ओल्ड पीबी रोड परिसरातील श्री दत्त त्रिपुर सुंदरी मठात गुरुपौर्णिमेनिमित्त दुर्मिळ धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते।
उत्तराखंडातील नीलांचल पर्वत येथील नागा साधूंनी श्री किरण स्वामी नायडू यांना प्रदान केलेले 6 दिव्य शिवबाण प्रथमच भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. हे शिवबाण सुमारे 1000 वर्षांपूर्वीच्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आलाय. या दुर्मिळ दर्शनासाठी दिवसभर मोठ्या संख्येने भाविकांनी मठात गर्दी केली होती. कार्यक्रमाची सुरुवात श्री सिद्धहस्त कमल पादुकांच्या अभिषेक आणि विधिवत पूजनाने झाली. त्यानंतर महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते शिवबाणांची प्रथम पूजा करण्यात आली. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध भागातून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्नाटकातील 18 ते 25 वर्षे वयोगटातील 7,000हून अधिक विद्यार्थ्यांना HIV संसर्ग झाल्याची माहिती समोर आल्यानं आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. राज्य सरकारने सर्व शासकीय, अनुदानित आणि खासगी महाविद्यालयात नियमित HIV तपासणी व समुपदेशन शिबिरे आयोजित करण्याचे आदेश दिलेत. नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार HIV बाधितांच्या संख्येत कर्नाटक देशात 3ऱ्या क्रमांकावर असून राज्यात सुमारे 2,60,000 HIV बाधित आहेत. त्यापैकी 2,05,000 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर सुमारे 54,000 नागरिकांना संसर्ग झाल्याची माहितीच नसल्याने ही बाब आरोग्य विभागासाठी गंभीर चिंतेचा विषय बनली आहे. 18 ते 35 वर्षे वयोगटातील बाधितांची संख्या 2023-24 मधील 44,500 वरून 2025-26 मध्ये 66,600 पर्यंत वाढल्याच्या पार्श्वभूमीवर विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाने संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयात एकात्मिक आरोग्य शिबिरे घेण्याचे निर्देश दिले आहेत. मोबिलायझेशन फॉर एड्स सुरक्षा उपक्रमांतर्गत जुलै 2026 पासून पुढील 8 महिन्यात HIV सह हिपॅटायटिस B व सिफिलिस बाबत तपासणी आणि जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. चिकोडीमध्ये शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश पाहायला मिळालाय. राष्ट्रीय महामार्गासाठी घेतलेल्या जमिनीचा योग्य मोबदला आणि रखडलेल्या सिंचन प्रकल्पांच्या मागणीसाठी हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. आंदोलनामुळे शहरातील वाहतुकीवरही परिणाम झाला. बैलगाड्या रस्त्यावर आणत शेतकऱ्यांनी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. चिकोडीत गुरुवारी 30 जुलै रोजी विविध शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले. राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीला योग्य नुकसान भरपाई मिळावी आणि चिकोडी तालुक्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. बसवेश्वर सर्कल परिसरात मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले होते. शेतकऱ्यांनी बैलगाड्या रस्त्यावर उभ्या करून वाहतूक रोखली आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे मुख्य मार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे मादद अध्यक्ष शशिकांत गुरुजी, अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी, उपाध्यक्ष सत्तप्पा मल्लापुरे यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. शेतकऱ्यांना योग्य मोबदला आणि सिंचन सुविधा मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलाय. बेळगाव पश्चिम भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तालुक्यातील बिजगर्णी गावात मुसळधार पावसामुळे एका मातीच्या घराचा भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने घर कोसळलं त्यावेळी घरात कोणीही उपस्थित नसल्यानं मोठी दुर्घटना टळली. मात्र या घटनेत घरातील संसारोपयोगी साहित्य तसंच शेतीच्या साहित्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. गेल्या 2 दिवसांपासून बेळगाव पश्चिम भागात पावसाची संततधार सुरूच आहे. शनिवारी दिनांक 25 जुलैच्या मध्यरात्रीपासून पावसाचा जोर आणखी वाढला. या मुसळधार पावसामुळे बिजगर्णी येथील विष्णू मोरे यांच्या मालकीचं मातीचं घर पावसाचं पाणी मुरल्यानं अचानक कोसळलं. घरातील पाण्याची टाकी, शेतीची अवजारे, घरगुती साहित्य आणि इतर संसारोपयोगी वस्तू ढिगाऱ्याखाली दबल्या असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. घटनेनंतर संबंधित प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी घरमालक विष्णू मोरे यांनी केली आहे. दरम्यान सततच्या पावसामुळे ग्रामीण भागातील जुन्या व कच्च्या घरांना धोका निर्माण झाला असून प्रशासनाने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. निपाणीजवळील बेंगळूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिजच्या संरक्षक भिंत कोसळल्याच्या घटनेनंतर आता कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झालेत.
या पार्श्वभूमीवर आमदार शशिकला जोल्ले यांनी घटनास्थळी पाहणी करत अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत. ब्रिजची पुनर्बांधणी कशी केली जाणार आणि चौकशीबाबत काय निर्णय घेण्यात येणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. निपाणी शहराजवळील बंगळूर पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील नव्याने बांधण्यात आलेल्या ब्रिजची संरक्षक भिंत कोसळल्यानंतर आमदार शशिकला जोल्ले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांशी चर्चा करत प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. महामार्गाची पुनर्बांधणी वैज्ञानिक पद्धतीने आणि तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले. या घटनेची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना देऊन कामाची सखोल चौकशी व सर्वंकष पाहणी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांनी संपूर्ण कामाची गुणवत्ता तपासून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. विजयपूर तालुक्यातील रंभापूर येथे मद्याचे व्यसन आणि आर्थिक अडचणींमुळे नैराश्यात गेलेल्या ऑटो चालकाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली. विश्वनाथ हिप्परगी, वय 33 असं मृताचं नाव असून गेल्या 5 वर्षांपासून त्यांना मद्यपानाचं व्यसन होतं. अतिमद्यपानामुळे त्यांच्या यकृताला सूज आली होती आणि 4 दिवसांपूर्वी त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही करण्यात आले होते. तसेच अल्प उत्पन्नामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना ते मानसिक तणावाखाली होते. या नैराश्यातून त्यांनी घरातील अँगलला दोरी बांधून गळफास घेतल्याची नोंद फिर्यादीत करण्यात आली आहे. या प्रकरणी पत्नी संगीता विश्वनाथ हिप्परगी यांच्या फिर्यादीवरून विजयपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात या मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पोलीस विभाग तसेच महिला व बालविकास विभाग बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मानव तस्करी प्रतिबंध दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी मानव तस्करी हा समाजासमोरील गंभीर गुन्हा असून त्याच्या प्रतिबंधासाठी जनजागृती, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि सर्व विभागातील समन्वय आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमात मानव तस्करीचे प्रकार, कायदेशीर तरतुदी, पीडितांच्या संरक्षणासाठी उपलब्ध यंत्रणा आणि समाजाच्या भूमिकेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांनी मानव तस्करी विरोधात जागरूक राहण्याची शपथ घेतली. संशयास्पद हालचालींची माहिती तातडीने प्रशासन आणि पोलिसांना देऊन या गुन्ह्याच्या प्रतिबंधासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. बेळगाव येथील MV हेरवाडकर इंग्रजी माध्यम शाळेच्या रामकुमार जंगरा किंडर गार्टन स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आणि पालक यांच्या नातेसंबंधांवर आधारित नाटुकली सादर करण्यात आली. प्रारंभी गुरु व्यास मुनींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. घर ही पहिली शाळा असून कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य हे आपले पहिले गुरु आहेत हे त्यावरून दर्शवण्यात आले. त्यानंतर पौराणिक कालखंडापासून ते आधुनिक काळातील प्रसिद्ध गुरु शिष्य परंपरा दर्शवणारी PPT सादर करण्यात आली. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा कुलकर्णी, KG कार्यवाहक दीपा कामत व सर्व शिक्षक उपस्थित होते. KLSच्या वसंतराव पोतदार पॉलिटेक्निक बेळगाव येथे राज्यस्तरीय DCET 2026 परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. या परीक्षेत संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. DCET 2026 परीक्षेत संस्थेच्या तब्बल 25 विद्यार्थ्यांनी टॉप 500 मध्ये स्थान मिळवले असून 14 विद्यार्थ्यांनी टॉप 200 तर 7 विद्यार्थ्यांनी टॉप 100 मध्ये क्रमांक पटकावला आहे.
यामध्ये हर्ष राजपूरकर याने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला तर ऋषिकेश सेंगेलिया याने 5वा क्रमांक पटकावत संस्थेचा गौरव वाढवला. या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून एकूण 95,000 रुपयांचे रोख पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला KLSचे अध्यक्ष PS सावकार, चेअरमन AK टागरे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत मान्यवरांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रुपाली रेडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले तर सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या SSL लक्ष्मी अंगडी यांनी सूत्रसंचालन केले. गोकाक शहरातील गोकाक नाका परिसरात गुरुवारी पहाटे भरधाव मालवाहू ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील डिव्हायडरला धडकून पलटी झाला. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच गोकाक शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून ट्रकचे किरकोळ नुकसान झाले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून गोकाक शहर पोलीस पुढील तपास करत आहेत. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. नियम व अटी लागू. विजयपूर जिल्ह्यातील कोल्हार शहरात कांदा भरलेला कॅन्टर वेगाने जात असताना वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं तो रस्त्यालगतच्या वीज खांबाला धडकून पलटी झाला. शहरातील बालाजी वाईन शॉपजवळील मुख्य रस्त्यावर हा अपघात घडला. KA 29B6881 क्रमांकाच्या कॅन्टरचे मोठे नुकसान झाले असून त्यातील कांदा रस्त्यावर विखुरल्यानं काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. सुदैवाने या अपघातात चालक बचावला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. हा अपघात कोल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. विजापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर आनंद के यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक शाळेच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होऊ नये यासाठी कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या अंमली पदार्थ नियंत्रण समितीच्या बैठकीत त्यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अचानक छापे टाकून कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. शाळा विकास समिती, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तंबाखू व अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती मोहीम राबवावी असेही त्यांनी सांगितले. NDPS कायद्यानुसार गेल्या 3 वर्षात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करत अंमली पदार्थ जप्त केले असून जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून अंमली पदार्थांचे निर्मूलन करण्यासाठी संयुक्त मोहीम राबवावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बैठकीस विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गणेशपूर बेळगाव येथील श्री शिवशक्ती मानव कल्याण सेवा संस्था संचलित महाकालेश्वर मंदिर परिसरात गेल्या 12 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गोमती या गायीचे गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी निधन झाले. मंदिरातील सेवेकरी आणि भाविकांमध्ये या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात आली. गोमती ही अनेक वर्षे मंदिर परिसरातील धार्मिक उपक्रमांचा अविभाज्य भाग बनली होती आणि भाविकांकडून तिची नियमित सेवा केली जात होती. तिच्या निधनानंतर संस्थेचे पदाधिकारी, सेवेकरी आणि भाविकांनी धार्मिक विधी पार पाडत सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून गोमतीला श्रद्धांजली अर्पण केली. घनदाट जंगलात क्वचित आढळणारा दुर्मिळ उडता सोनसर्प जो ऑर्नेट फ्लाइंग स्नेक या नावाने ओळखला जातो तो बेळगाव शहरातील सोमवारपेठ टिळकवाडी येथील गिलगिनची अपार्टमेंटच्या संरक्षक भिंतीच्या ग्रिलवर आढळून आला. सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी या सापाला सुरक्षितपणे पकडून त्याचे रेस्क्यू केले. सुमारे 6 फूट लांबीचा हा साप शरीर चपटे करून एका झाडावरून दुसऱ्या झाडावर सुमारे 100 मीटरपर्यंत तरंगत जात असल्याने तो उडत असल्याचा भास होतो. पक्षी, पाली, सरडे आणि बेडूक हे या सापाचे मुख्य खाद्य असून तो हलकासा विषारी आहे. मात्र त्याचे विष मानवासाठी घातक नसल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. यापूर्वीही आनंद चिट्टी यांनी 2019 मध्ये शुक्रवार पेठ परिसरातून हा दुर्मिळ साप पकडला होता.
टिळकवाडी परिसरात या सापाचे आढळणे म्हणजे व्हॅक्सिन डेपो परिसरातील जैवविविधता अद्याप समृद्ध असल्याचे अधोरेखित होत असून हा नैसर्गिक ठेवा जपणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे चिट्टी यांनी सांगितले. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.